कोल्हापुरातल्या होर्डिंगची सध्या चर्चा सुरू आहे आणि त्यातच आता पुन्हा एकदा नव्या आशयाचं होर्डिंग कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतंय। ईव्हीएम जिंदाबाद असं लिहिलेलं होर्डिंग शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांनी कोल्हापुरातल्या अनेक चौकांमध्ये लावलंय। त्यामुळे ये-जा करणारे कोल्हापूरकर आवर्जून हे होर्डिंग पाहतायत। रविकिरण इंगवले यांच्या भावाचा निवडणुकीमध्ये पराभव झालाय। त्यानंतर इंगवले यांनी अशा पद्धतीने पोस्टरबाजी केली आहे। कोल्हापुरात लावलेल्या होर्डिंगचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। पण शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने हे होर्डिंग लावलेलं आहे। रविकिरण इंगवले जे कोल्हापुरातील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी हे होर्डिंग्स लावलेले आहे आणि त्याच्यावरती ईव्हीएम जिंदाबाद अशा पद्धतीचा आशय आहे। अशा पद्धतीचे हे होर्डिंग्स आहेत ते कोल्हापुरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये लागलेले आहेत आणि कोल्हापूरकर या होर्डिंगला आवर्जून या ठिकाणी उभा राहून पाहून मग पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर शिवसेना ठाकरे गटाला कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये 6 जागा मिळाल्या होत्या। या 6 जागांपैकी केवळ एका जागेवरती शिवसेनेला यश आलेलं आहे आणि या उमेदवारांमध्ये रविकिरण इंगवले यांच्या चुलत भावाचा देखील समावेश होता। मात्र या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला आणि त्या पराभवानंतर कोल्हापुरातल्या महत्त्वाच्या चौकांमध्ये अशा पद्धतीचे होर्डिंग्स आहेत ते लावलेले आहेत आणि त्याच्यावरती ईव्हीएम जिंदाबाद असं म्हटलेलं आहे। खरं तर ईव्हीएमवर अनेक वेळा शंका घेण्यात आल्या मात्र त्या कुठेही सिद्ध झालेल्या नाहीत आणि ज्यावेळी विरोधकांना निवडून येता येत नाही त्यावेळी अशा पद्धतीचा ईव्हीएम वरती शंका घेतली जाते असं देखील सत्ताधाऱ्यांनी याच्या आधी प्रत्युत्तर दिलं आहे। त्यामुळे या होर्डिंग्सला आता सत्ताधारी कशा पद्धतीनं प्रत्युत्तर देतात हे पाहणं खूप महत्त्वाचं असेल। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।